सचिन अहिर आहेत। संगमनेरमध्ये आपण पाहतोय की 11 वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेतून घरी जाताना ॲसिड हल्ला होतो आणि आरोपी फरार होतोय। कशा पद्धतीनं पाहताय? आणि सुव्यवस्थाच मला मुळामध्ये आहेत की नाही आणि काय भीतीच राहिली नाही आहे. आणि म्हणून बघितलं असेल की ज्यावेळी सरकारच सांगतोय की 45,000पेक्षा जास्त मुलं आणि मुली बेपत्ता होत आहेत आणि मग ज्यावेळी आम्ही मांडलं त्यावेळी सांगतात नाही नाही ते तर काय परत येतात, ते असंच असते, काहीतरी ते आपसामध्ये होतो, मग ते परत येऊन जातात, काही प्रेमसंबंधामुळे काही नाराज होऊन जातात. म्हणजे दुर्दैव असं आहे की अशी जर परिस्थिती जर होत असेल तर नेमकं राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चाललं आहे, कुठे चाललं आहे हा संभ्रम निर्माण होतोय. नक्कीच, पण काय करायला हवं? विरोधक म्हणून आता भूमिका काय असणार आहे? आम्ही तर भूमिका मांडतोच आहे. अंतिम आठवड्यामध्ये हाही विषय आम्ही घेणारच आहोत आणि याच्यात काही जरी झालं तरी देखील कडक हे फक्त शासन नाही प्रशासन व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे विषय सुटतील असं आम्हाला वाटत नाही. नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।